ओके, तर आता मी कपडे चेंज केले आणि आता मी चालले लॉबीमध्ये. आम्ही चाललो आहे स्पासाठी. आता कुठे जाणार माहीत नाही, पण आम्ही फिगर आउट करू की कुठे चांगलं आहे काय आहे आणि मग आम्ही स्पाला जाऊ. सो मी आता टॉप आणि जीन्सवर आले फायनली. इतकं बरं वाटतंय टॉप आणि जीन्स घालून, खूप सॉर्टेड वाटतंय. म्हणजे किती नाही म्हटलं तरी हे रेग्युलर वेअर आहे ना, आणि ते स्कर्ट बीट थोडंसं असं लोकेशनच्या हिशोबाने मी घालत होते कपडे. पण आता आय एम रिलॅक्स्ड. आता आमचे जे फ्रेंड्स आहेत ते पुढे गेलेत आणि त्यांनी आम्हाला लोकेशन सांगितली आहे. सो आम्ही चाललो आहे तिकडे. इथेच कुठेतरी आहेत ते. बघू आता काय फायनल होतं ते फायनल करून मी तुम्हाला पण सांगते की मी कोणता स्पा घेणार आहे, कोणता मसाज घेणार आहे. बाकी तर मला माहीत नाही मी खाणार काय, ते खायचं पण बघून घेते काय ते. Free juice, no? And free Hotstar. Free Hotstar, okay. So 150, no? सो आता आम्ही इथे बघितलंय. सो आम्ही विचार करतोय हा करू मसाज, फुल बॉडी ऑइल मसाज. ते पुढे गेले दुसऱ्या 2 स्पामध्ये इन्क्वायरी करायला आणि मला घ्यायचं आहे बॉडी लोशन. तर मी बॉडी लोशन घ्यायला आले. मला मिळालं तर मी घेईन, कारण 3 डेज झाले मी बॉडी लोशन एक तर घरी विसरले आणि इथे आणलं नाही, आणि 3 डेज झाले मी बॉडी लोशन लावलं नाही. सो इथे खूप वेगवेगळ्या गोष्टी बघा. हिमालयन पिंक सॉल्ट अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू. किती कपा नूडल्स आहेत बघा. कप नूडल्स. मी ह्या मार्टमधून बाहेर आले कारण यांच्याकडे बॉडी लोशन मॉइश्चरायझर काही नाही आहे. इथे स्पेशालिटी क्यू मार्ट असं काहीतरी आहे, तिकडे जाऊन बघते. कारण मला सनस्क्रीन नाही, फेस मॉइश्चरायझर आणि बॉडी लोशन घ्यायचंच आहे काहीही करून. आता जे माझे फ्रेंड्स आहेत त्यांना काहीतरी चांगलं डील मिळालं आहे. मी स्पा करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला स्पाचे सगळे डिटेल्स देते की किती पैसे लागले आणि किती मिनिट्स त्यांनी केलं आणि कसं होतं. सो स्टे ट्यून. चालेल, 230 चांगलं करतील ना. सी आता इथे आलोय आम्ही. हिनी काल शोधून काढलंय. तर आता तर इथे एक पद्धत आहे, जेव्हा तुम्ही मसाज घेता त्याच्या आधी ते तुम्हाला रूम दाखवतात की तुम्ही कम्फर्टेबल. दिस रूम ओके. हे 4 बेड्स आहे आणि रूम. ओ वाव, व्हेरी नाईस रूम दिस इज. आणि इथे पण तुम्ही बघा खूप छान मस्त. येस. तर आता आम्ही मला ह्याचं या स्पाचं नाव नाही माहीत, पण आम्ही आता स्पा फायनल केलेलं आहे 4 लोकांनी की घ्यायचं. आणि तिच्या इथे ना रेट कार्डवर लिहिलेलं की 280 पर हेड, म्हणजे 280 500 हा 500 400 हा 400. सो 400 म्हणजे 4 लाख पर हेड. सॉरी नाही, 500 रुपये पर हेड. ठीक है. नीतीश एंड रश्मि ने उसको लाया 250 पे. ये सो येस. तर हे दोघं, ही बाई आणि मी असे आम्ही चौघं फुल बॉडी मसाज घेणार आहोत. आणि ह्यांच्याकडे ना सेपरेट रूम्स आहेत. सो नो डिस्टर्बन्स, नथिंग. रोडचा पण काही आवाज येणार नाही, फक्त माइंड स्विच ऑफ करायचं आणि रिलॅक्स व्हायचं. सो आता मी येस फोन उधर कैसे फोन ये देखो क्या स्पा कर रहे हैं. तर माइंड आणि फोन स्विच ऑफ करून छान रिलॅक्स व्हायचं. बाहेर आल्यावर स्वतःचा रिव्ह्यू द्यायचा. ओरा. आता मी तुम्हाला भेटेन डिरेक्टली स्पा झाल्या, म्हणजे बॉडी मसाज झाल्यानंतर, आणि माझा एक्सपिरियन्स मी शेअर करेन. ही आहे माझी स्पा रूम. काय मजा आली आहे मसाजमध्ये, मी काय सांगू. ॲक्च्युली इथे म्युझिक आहे म्हणून मला खूप बोलता नाही येणार. पण आता मी एक व्हिएतनामीज डिश ट्राय करणार आहे ज्याचं नाव आहे फो. आणि एक व्हिएतनामीज रेस्टॉरंटमध्ये मी आले. ती डिश आली की ती मी तुम्हाला दाखवते. ती डिश काय असते, कशी असते, ते सगळं तुम्हाला सांगते. हे आहे चिकन फो. ठीक आहे. आता हे सूप आहे, नूडल्स आहे आणि चिकनचे पीसेस आहेत. तुम्हाला हे सूप सारखं प्यायचं आहे आणि फोकने नूडल्स खायचे आहेत. आणि हे लिफी व्हेजिटेबल्स आहेत, लेमन दिलं आहे, त्यांनी चटणी दिली आहे. मी फर्स्ट टाइम खाणार आहे म्हणून मला माहिती नाही आहे. मी खाऊन बघते कसं आहे.
आपण हे पिऊन बघूया. इट्स नाईस. टिपिकल व्हिएतनामीज डिश आहे, त्यामुळे पहिल्यांदा टेस्ट करताना थोडंसं वेगळं वाटेल, पण एकदा टेस्ट डेव्हलप झाली. तो सांगतोय मला कसं खायचं. ऑल दिस ईट राईट. थँक्यू. मी त्याला ट्रान्सलेटर दिलं की मी पहिल्यांदा खाते, मला सांग ते कसं खायचं. त्याने सगळं मला टाकून दिलं, त्यात लेमन पिळला. आता मी खाऊन बघते. नाव इट्स मच बेटर. आता हे आणखी छान वाटतंय म्हणजे लेमन टाकल्यानंतर, म्हणून मी त्याला बोलवलं, कारण त्याने एवढं सगळं बाजूला ठेवलेलं. सो आय शुड नो की ते काय आहे. मग आता मी हे खाते. आता हे छान आहे. हे पूर्ण खाल्ल्यानंतर हॉटेलला जाणार आणि जमलं तर ब्लॉग करेन, नाही तर नाही करणार. बाकी यू गाईज स्टे हॅपी, स्टे वेल्दी. बाय, गुड नाईट, मिळते कल. तर आता मला माझं मिळालं आहे सनस्क्रीन, जे मला घ्यायचं होतं. आता मी चालले, माझे फ्रेंड्स इथे खायला बसले, मी त्यांच्याकडे चालली. जरा वेळ बसेन आणि मग जाईन हॉटेलवर आराम करेन. घर वाले बोलेंगे भेजा तो ट्रिप पे था, बेचारे रास्ते में बेचारे सड़क. बहन ब्लॉग तो मैं ही एडिट करूंगी.